दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चॅनल जिम्मेदार नहीं है। भारताच्या संसद परिसरामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चहा पार्टी आयोजित केली। त्याचा निषेध म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथे भाजपच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा निषेध करण्यात आला। एकीकडे अमेरिका आणि इराणचा संघर्ष पेटला आहे, तर दुसरी आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि गॅस सिलेंडरची कुठलीही टंचाई नाही। काँग्रेस पक्ष जाणूनबुजून फेक नॅरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला। महादुला शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील भारत माता चौकामध्ये आज भाजपने आंदोलन केले। या आंदोलनामध्ये महादुला नगरपंचायतच्या उपाध्यक्षा वैशाली पखिड्डे, समाजसेवी मनोज सावजी, कोराडीचे माजी सरपंच नरेंद्र धानोले, गटनेता अभिजित ढेंगरे, नगरसेविका नंदा तुरक, गंगा जैन, सोनू उघडे, स्वाती लांडे, मनोनीत नगरसेवक प्रीतम लोहसारवा, माजी नगरसेवक पंकज ढोने, बबलू धुडस, जितेश भगत, माजी नगरसेविका कांचन कुते, अंकित तुरक, कृष्णा उघडे, बापूराव सोनवणे, नांदा लांडे, सागर मडावी, अशफाक शेख, ताजुल चव्हाण, जितेंद्र लोहसारवा प्रामुख्याने उपस्थित होते। या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस पार्टीवाल्यांनी जे चुकीचे नेरेटिव्ह सेट केलेला आहे, त्या चुकीच्या नेरेटिव्हला या ठिकाणी आम्ही एक्सपोज करण्याकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातर्फे सर्व विभागामध्ये छोटे हे आंदोलन छेडलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे शहराध्यक्ष सचिनजी पाटील भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महादुला शहर कोराडी ग्रामपंचायत नरेंद्रजी जानोले, आपले मनोज भाऊ सावजी उपाध्यक्ष, आपल्या वैशालीताई पखिड्डे, तसेच नंदाताई तुरक आणि समस्त आपले या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी हे सर्व एकाप्रमाणे काँग्रेसच्या ज्या कार्यशैली सुरू आहे यांच्या मुळे सर्व व्यथित झालेले आहेत। आणि जे ते नेरेटिव्ह सेट करत आहे की देशामध्ये टंचाई आहे, महागाई वाढून गेली आहे आणि सिलेंडरचा तुटवडा निर्माण आहे, तर हे काँग्रेसवाले कोणत्याही अशा परिस्थितीला म्हणजे एक राजकारणी आणि पॉलिटिक्स प्रमाणे ते बघतात, तर हे चुकीचं आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि ते सरकार हे आपल्या देशामध्ये असल्या प्रकारचे कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुटवडा नाही झालं पाहिजे म्हणून ते कार्यशील आहे। तुम्ही सर्व बघत आहात की हे टंचाई भारतीय जनता पार्टीने उपलब्ध केलेली नाही आहे किंवा त्यांच्यामुळे झालेली नाही आहे। ही एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। इराण, इराक, आपलं अफगाणिस्तान, इस्रायल यांच्यामुळे जे तयार झालेलं आहे त्या तुम्हाला माहीत असेल की भारत देशा आणि संपूर्ण देशात इराणच्या जे समुद्र होर्मुझ तिथूनच सर्व तेल वगैरे जे काही आहे ते इम्पोर्ट होऊन या ठिकाणी येतात। तर त्या ठिकाणी जे परिस्थिती आहे तर देशाच्या कोणत्याच जहाजाला तिथून परवानगी नाही आहे। परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, आपले विदेश मंत्री जयशंकरजी आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी इराण सोबत जे कूटनीतिक संबंध असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत मागणी केली आहे की आमच्या जहाजाला तिथून येण्याकरता परवानगी देण्यात यावी। ज्या वेळेस परवानगी नाकारली होती सर्व देशाला तेव्हा आपले जहाज अडकलेले होते, तेव्हापासून हे सर्व टंचाई निर्माण झाल्यासारखी वाटली। परंतु आता तिथून कंटेनर येण्यास सुरुवात झालेली आहे। ही परिस्थिती काही कायमची राहणार नाही आहे। या सध्या गॅसचं बुकिंग केल्याच्या नंतरही काही दिवस त्यांना लोकांना वाट बघावं लागत आहे। गॅसची टंचाई सध्या तरी जाणवत आहे। हो, तर याच्यामध्ये कसं आहे की अगोदर सर्व व्यवस्थित सुरू होतं, कोणत्याच ठिकाणी असल्या प्रकारची परिस्थिती उद्भवलेली नव्हती, त्यांच्यामुळे सुरळीत सर्वांना मिळत होतं। पण आता थोडेसे त्रास होणार आहे, परंतु शासनाला ब्लॅकमेलिंग थांबली पाहिजे, लोकांना सुरळीत गॅस कनेक्शन भेटले पाहिजे आणि त्यांच्या जे उदरनिर्वाह आहे ते बरोबर सुरळीत चाललं पाहिजे। याच्याकरिता शासनाचं जे बुकिंगचे जे डेट आहे ते वाढवलेले आहे। जसं अगोदर 21 दिवसानंतरच तुम्हाला मिळेल बुकिंग केल्यानंतर, तर आता शासनानं थोडंसं 5 दिवस जास्त केले, म्हणजे बुकिंग केल्यावर तुम्हाला 25 दिवसानंतर सिलेंडर मिळेल। किंवा सिलेंडर अगर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काही टोल फ्री नंबर दिलेले आहे कलेक्टर ऑफिसमधून, तर कलेक्टर ऑफिसला ज्यांच्याकडे डबल सिलेंडर आहे त्यांना तरी तेवढा त्रास होणार नाही, परंतु ज्यांच्याकडे सिंगल कनेक्शन आहे त्यांना 25 दिवस वाट बघावं लागणं म्हणजे फार भयानक परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही का? नाही, आता भयानक परिस्थिती आपण या गोष्टीला म्हणणार नाही आहे।
कारण की भयानक परिस्थिती केव्हा उद्भवली असती, जेव्हा आपले टँकर्स येण्यास पूर्णतः पाबंदी झाली असती, तेव्हा हे भयानक परिस्थिती निर्माण झाली असती, हे याला बोलायला काही हरकत नाही. परंतु आपले सरकारांनी जनतेच्या हिताला बघून जे टँकर सोडत आहे त्यासाठी थोडं बहुत आपल्याला तेवढं तर त्रास होणार आहे. सचिन भाऊ, काय सांगणार? आज या ठिकाणी आपण काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करत आहात, काय सांगणार आपण? जय भीम जय शिवराय. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जे आहेत राहुल गांधी यांनी खरं तर जो विरोध केला आहे, विरोध करणं हा त्यांचा मौलिक अधिकार आहे, त्यांनी विरोध करायलाच पाहिजे, तो विषय नाही आहे. पण विरोध करत असताना आपली पद्धत कुठली असली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. पण विरोध करत असताना जर तुम्ही संविधानाचा अपमान करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. संविधानाच्या परिसरामध्ये त्या मकरद्वाराजवळ तुम्ही चहा नाश्ता पार्टी करून आले, पिकनिक स्पॉट बनवून आले, तर हे खरं म्हटलं तर संविधानाचं हा एक संविधानाचा अपमान आहे. असं काँग्रेस पार्टीने करू नये. मला तरी असं वाटतं की राहुल गांधी जे आहेत एक सुशिक्षित व्यक्ती आहेत, सोबतचे 20 खासदार आहेत ते पण सुशिक्षित आहेत. तर अशा वेळेस त्यांनी काही गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या संविधानाच्या भरोश्यावर आपण इथपर्यंत निवडून आलो आहोत, कमीत कमी त्या संविधान तरी मान ठेवायला पाहिजे. आणि जे लोकसभा स्पीकर आहेत माननीय ओम बिर्ला साहेब यांनी सूचना केल्या होत्या की तुम्ही ह्या परिसरामध्ये आंदोलन करू शकत नाही, पण त्या सूचनेचं पालन न करता तुम्ही पुन्हा त्यांना पुन्हा पिकनिक स्पॉट बनवून आले तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि त्या विरोधातच आम्ही आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय श्री रवींद्र चव्हाण सर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काँग्रेस पार्टीच्या विरोधात प्रदर्शन करतो की समजा काही अफवा जेव्हा पसरतात तेव्हा एक असतं की आपल्याकडे जरी असलं तरी एखादा साठा करून ठेवा, त्याच्यामुळे लोकांची गर्दी होत असते आणि त्या गर्दीला पाहून पुन्हा काही लोक आकर्षित होतात आणि त्या गर्दीचा हिस्सा होतात. गॅस टंचाईची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण जनतेला आता काय आव्हान करणार आहात? जनतेला मी एकच आव्हान करतो की ज्या काही अफवा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मुबलक साठा आपल्याकडे अवेलेबल आहे. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वारंवार मीडियासमोर येऊन सांगतायत की तुटवडा नाही आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की जो कोणी सिलेंडर साठा करत असेल त्याच्यावर लगेच कायदेशीर कारवाई करा. तर अशा परिस्थितीमध्ये सगळं नियंत्रण जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारची टंचाई नाही. फक्त जनतेने साथ द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जर काही त्रास असले तर काही टोल फ्री नंबर्स आहेत, त्या टोल फ्री नंबरवर त्यांनी ते इन्क्वायरी करून घ्यावी. आणि जर सध्या मार्केटमध्ये जर ब्लॅक मार्केटिंग जर सिलेंडरचं जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण भाजपच्या वतीने आपण आता काय भूमिका घेणार आहात? नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये गॅस ऑफिसच्या सिलेंडरमध्ये जाऊन तिथे आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहोत की अशा प्रकारची जर तुमच्याकडे तक्रार आली तर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा. आम्ही पोलीस स्टेशनला एक निवेदन देणार आहोत की अशी जर काही ब्लॅक मार्केटिंग जर होत असेल तर तुम्ही तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून जी सामान्य जनता आहे जिला एका पैशासाठी आपलं एक काम करावं लागतं त्यांना त्याचं योग्य मोबदला मिळेल. देशात नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचं काही बोलण्याला राहणार नाही, सर्व व्यवस्थित राहणार आहे आणि त्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे. हे अफवा जे पसरवून राहिले त्या अफवेवाल्यांना आम्हाला उत्तर द्यायचं होतं, ते आज उत्तर दिलेलं आहे. मी एवढंच सांगेन की काँग्रेसने जी माहिती पसरवत आहे, खोटी माहिती पसरवण्यापेक्षा खरं जे आहे ते सांगावं. खोटी माहिती पसरून काही होणार नाही आहे. बस एवढंच.